हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सर्फर्स. तर हा व्लॉग आहे आपल्या होली प्रेपचा, सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. आम्ही निघालेलो आहोत आता पिंपरी मार्केटला आणि हे माझे न्यू शूज, व्हॅलेंटाईन गिफ्ट्स फ्रॉम सुमुख. पुमाचे शूज आहेत हे माझे नवीन. हे सुमुखचा लुक. मग कुठे निघालास? पिंपरी मार्केट. काय घेतलंय एवढं सगळं? पाण्याची बाटली अच्छा आणि फोन कॅशिफायसाठी. अच्छा हो, शिफाईमध्ये विकला जातोय का ते पाहणे. संडे आफ्टरनून आहे, वाजले आहे दुपारचे 1:30 आणि आम्ही निघालेलो आहोत आता पिंपरी मार्केटमध्ये. काय घेण्यासाठी ते पाहण्यासाठी व्लॉग पुढे पाहत राहा. तुमच्यापैकी बरेच जणांना माहीत असेल की पिंपरी मार्केट हे एक होलसेल मार्केट आहे आणि इथे प्रचंड गर्दी असते आणि त्यामुळे 4 व्हीलर घेऊन जाणं इथे कोणी प्रिफर करत नाही. शक्यतो 2 व्हीलर्सवरच लोक जातात. आम्ही अर्धी वाट टायगूननेच आलो. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत पिंपरीच्या क्रोमाच्या जवळच्या पार्किंगमध्ये आणि तिथे गाडी लावलेली आहे आम्ही आणि आता इथून रिक्षाने आम्ही पिंपरी मार्केटमध्ये जाणार आहोत. हे एक पे अँड पार्क पार्किंग आहे आणि हा एक उत्तम पर्याय आम्हाला वाटतो. बऱ्याचदा आम्ही हाच पर्याय निवडतो. 2 व्हीलर असेल तर तुम्ही सहज पूर्ण मार्केटमध्ये फिरू शकता, पण जर 2 व्हीलर तुम्हाला नसेल तुमच्याकडे किंवा जर तुम्हाला 2 व्हीलरने यायचं नसेल उन्हात, तर हा एक उत्तम पर्याय आहे की गाडी आसपासच्या एखाद्या मॉलमध्ये किंवा कुठल्या तरी पार्किंगमध्ये पार्क करून तिथून रिक्षा पकडून आपण इथे यावं. आता बघतच आहात तुम्ही ह्या पुलावरती मी ही दुकानंही साईड बाय साईड कपडा मार्केट दाखवते तुम्हाला आणि ह्या पुलावरतीच आम्ही जवळजवळ 5-7 मिनटं इथेच आम्ही अडकलो होतो. पोचलो आहोत आम्ही आता इथे गुरुकृपा टॉईजच्या इथे सगळी खेळण्यांची आणि ज्वेलर्सची वगैरे जी दुकानं आहेत त्याच गल्लीत आम्ही आता पोचलो आहे आणि इथे काय घेणार आहोत ते आता आपण लवकरच बघूया. कुठून जायचं सुमुख? कुठे? रिव्हर रोडलाच लागलेलो आहोत आणि रिव्हर रोडला आम्ही आता बघणार आहोत जी वस्तू. काय घ्यायला आलो आहे आपण? सरप्राईज. ओके. धुळवडीच्या दिवशी माझ्या आईकडे होली पार्टी ठेवलेली आहे आणि त्यानिमित्त एक पूल आपण गच्चीत ठेवावा अशी सुमुखची इच्छा होती, जेणेकरून सगळेच अडल्ट्स आणि लहान मुलं एन्जॉय करतील. त्यामुळे आम्ही आयत्या वेळी तर अगदी 1-2 दिवसात प्राईमवरसुद्धा ॲमेझॉनवर पूल डिलिव्हर होत नव्हता, जी साईज आम्हाला हवी होती. तर आम्ही पिंपरी मार्केटमध्ये जेव्हा चौकशी केली तेव्हा आम्हाला एक दुकान सापडलं आणि तिकडे आम्ही आता हा पूल घेण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. तर पिंपरी मार्केटमध्ये गुरुकृपा टॉईज म्हणून आहे, जिथे होलसेलमध्ये खेळणी त्यानंतर बर्थडे रिटर्न गिफ्ट्स वगैरे मिळतात आणि इथेच आम्हाला हा 10 फीट इन्फ्लेटेबल पूल मिळालेला आहे आणि तो फिल करण्यासाठी इलेक्ट्रिक पंपसुद्धा आम्ही घेत आहोत. आणि ज्या कंपनीचा हा पूल आहे तो ॲमेझॉनवर आम्हाला 5,000 ते 6,000 रुपयाला मिळत होता, पण इकडे आम्हाला तो खूपच डिस्काउंटेड रेटमध्ये मिळाला आहे. ब्लू कलर हवा होता, पण ब्लू कलर आम्हाला मिळाला, मग पिंक कलरच आम्ही आता घेतलेला आहे. तो अगदी सिंगल पीस राहिला होता त्यांच्याकडे, जो पिंक कलरमध्ये अवेलेबल होता, त्यामुळे जास्त काचकूच न करता आम्ही तो घेतला, कारण तो एकमेव पीस होता. मी आसपासच्या दुकानांमध्ये सुद्धा गेले विचारायला, पण ते म्हणाले आम्ही हे पूल्स वगैरे काही ठेवत नाही. ब्लू कलरचा बेसिकली आम्ही आलो आहे पूल घेण्यासाठी. तर तो पूल जो कलर आम्हाला हवा आहे तो मिळत नाही आहे, एकच कलर अवेलेबल आहे तर तो आता घेतो आहे. आणि मार्केटमध्ये इथे सगळेच उत्साही लोक आलेले, मोठ्या मोठ्या पिचकाऱ्या, लहान मुलांसाठी इतकी व्हरायटी इथे अवेलेबल होती. त्यानंतर रंग वगैरे भरपूर खरेदी लोकांची इथे चाललेली. माझी बहिणी बनवते ऑर्गॅनिक कलर्स, तर आम्ही तेच वापरणार आहोत कारण आमच्यासोबत लहान मुलंसुद्धा असणार आहेत. हॅपी विथ द परचेस. येस, 10 फीट वाला मिळाला फायनली. ये आणि ॲमेझॉन पेक्षा स्वस्त म्हणून आनंद जास्त. विथ इलेक्ट्रिक पंप मिळाला आणि प्राइस सांगितलेस का? नाही, नंतर सांग. आमच्या बाथरूममध्ये ना सनलाईट बिलकुल येत नाहीत, म्हणून मला हे घ्यायचे होते कधीचे आर्टिफिशियल. त्यातल्या त्यात नॅचरल लुकिंग शेड मी घेतलेत. यातले 2 प्लांट्स हे मी घेतलेत बाथरूमसाठी. थँक्यू. तर आमच्या बाथरूममध्ये सूर्यप्रकाश खूपच कमी येत असल्या कारणाने कधी कधी मनी प्लांट्ससुद्धा जगत नाहीत, म्हणून हे आर्टिफिशियल प्लांट्स मी तिथे ठेवायला घेतलेत आणि हे आमच्या घरातले अगदी पहिले आर्टिफिशियल प्लांट्स असतील. बट तुम्हाला माहितीच आहे, आय एम ऑब्सेस्ड विथ स्क्विकी क्लीन बाथरूम्स आणि तिकडे ही अशी सजावट मला आवडते. हे ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि म्हणूनच हे मी घेतलेलं आहे. आज संडे आहे, पण मे बी मुलांच्या परीक्षा चालू आहेत 10वीच्या वगैरे, त्यामुळे मार्केटमध्ये बिलकुल एवढी गर्दी नाही आहे जेवढी नेहमी असते. म्हणजे चालता येते, नाही तर इथे
चालणं म्हणजे एक मोठं हे आहे, काय म्हणावं, टास्क म्हटलं. एवढं चालणं इझी नाही आहे असं इतकं मोकळा. 10वीच्या परीक्षांमुळे असू शकतं. येस. 10वीच्या एक्झाम्समुळे एवढी गर्दी नाही आहे आत्ता इथे. रिव्हर रोडच्या आता बाहेर आलो आहे आम्ही आणि आता इथे आम्ही आलो आहोत. ही पूर्ण गल्ली जी आहे ना, इथे सगळी मोबाईलची शॉप्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. आणि इथे मी आता पॉवर बँक बघणार आहे एक छोटीशी, कारण माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे. मला आता अर्जंटली फोन चार्ज करायचा आहे, म्हणून आम्ही आता इथे. आणि हे सुमुखने ऐकून चिडून, मी असं दाखवलं त्याला की मला गरज आहे पॉवर बँकची, आणि तुम्हाला सांगताना त्याला आत्ता कळलं आहे की माझा फोन आत्ताच बॅटरी लो आहे, म्हणून मी एवढे अर्जंटली बोलते. ही अशी सगळी शॉप्स आहेत जिथे सेकंड हँड फोन्ससुद्धा मिळतात. त्याच्या प्राइजेस इथे खाली लावलेल्याच असतात, त्यामुळे इथे सेकंड हँड फोन्स वगैरे अगदी सहज मिळतात. सगळ्या शोरूम्स आहेत. सेकंड हँड मोबाईल, वॉरंटी अप टू 1 year. आम्ही आता ह्या भागात पोचलेलो आहोत जिथे एक शॉप आहे जिथे सुमुख कॉलेजमध्ये असल्यापासून येतो आहे. मोबाईल रिपेअरिंग वगैरे सारख्या, जेव्हा साधे फोन असायचे कॉलेजमध्ये असताना, मदरबोर्ड गेला, स्क्रीन गेली, साधे फोन काय, इवन माझा सॅमसंग नोट 10 लाईटचा सुद्धा एकदा स्क्रीन गेला होता. त्याच्या रिपेअरिंगसाठी जवळपास 20,000 रुपये खर्च सांगितलेला आणि फोन 40,000चा होता. त्यावेळेला आम्ही इथे आलो होतो आणि 6,000 रुपयात ते काम आम्हाला इथे करून मिळालेलं. हे अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून या जय अंबे शॉपमध्ये सुमुख येतो आहे छोट्या छोट्या रिपेअरिंगच्या कामांसाठी. इथे फोनसुद्धा आय थिंक विकता पण येतात आणि इथे सेकंड हँड फोन इथेही मिळतात. हो, इथेही मिळतात. ते काही कधी घेतलं नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, पण येस, छोटं छोटं काही रिपेअरिंग वगैरे इथे होतं पटकन. आता आम्ही साधीशी एक पॉवर बँक घेण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत. आणि ह्याचं लोकेशन सांगायचं झालं, महादेव पॅटीस खाऊ गल्ली जी आहे पिंपरीतली, महादेव पॅटीस, बॉम्बे चाप, आणि त्या गल्लीत जाण्याच्या अगोदर इथून आपण आलो मग लगेचच ही शॉप्स इथे आहेत. आणि खरंच ऑफलाईन शॉपिंगची मजा पण वेगळी असते. म्हणजे आपण पॉवर बँक घ्यायला येतो, मग आपल्याला फोनसाठी छान कव्हर्ससुद्धा दिसतात, मग आपण ती घेतो. त्यानंतर आपलं स्क्रॅच गार्ड खराब झालं आपल्याला लगेच रिअलाईज होतं, मग आपण ते करून घेतो. त्यामुळे ही एक मजा वेगळीच असते. ही ॲम्ब्रेनची पॉवर बँक आम्ही घेतलेली आहे. इथे बऱ्याच, ही 10,000 mAhची ह्याची कपॅसिटी आहे आणि खूप फास्ट चार्ज नाही आहे ही, पण व्हेरी गुड. आणि मॅग्नेटिक ते होल्ड असल्या कारणाने पटकन, हे बघू शकता 1% आत्ता झाला आहे लावल्यावर चार्ज माझा फोन. घेतलंस? मी पॉवर बँक घेतली एक, त्यानंतर नुपूरच्या फोनला 1 केस घेतली आणि माझ्या फोनला 2 केस घेतल्या. आणि या सगळ्याची टोटल किती झाली होती? 2,000 झाली होती. आणि हां, पॉवर बँकला किती वर्षाची वॉरंटी वगैरे तेही सांग. 180 दिवसाची ॲम्ब्रेनची पॉवर बँक घेतली आणि 180 दिवसाची वॉरंटी होती, पण दुकानाकडनं आपल्याला 1 year वॉरंटी मिळालेली आहे. आणि टोटल होत होते 2,000, पण आपल्याला डिस्काउंट वगैरे सगळं देऊन 1,800 पडले विथ 3 केस आणि एक पॉवर बँक. आणि पॉवर बँक वायरलेस चार्जिंग एनेबल्ड आहे. आणि तू किती वर्ष येतोयस इथे? ऑलमोस्ट 2005-06 पासून, कॉलेज डेजपासून. येस, त्यामुळे तुझा इवन गॅलेक्सी नोट 10 लाईटचा आपण डिस्प्ले जो रिप्लेस करून घेतलेला ना, तो आपण इथेच करून घेतला. मी मगाशी सांगितलं मस्त येत. एकदम. आणि पिंपरीत येऊन जर तुम्ही खाऊ गल्लीत गेला नाहीत तर काहीतरी मेजर मिसआउट केल्यासारखं वाटतं. त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत पिंपरीतल्या खाऊ गल्लीमध्ये. सो लेट्स गो. खाण्याची विशाल चाट भंडार, आणि ही जी गल्ली आहे, कपडा मार्केट आणि खाऊ, जिथे प्रसिद्ध महादेव पॅटीसवाला. तर हा भाग असा आहे ना की इथे आल्यावर तुम्ही जेवून आलात तरी तुम्हाला परत भूक लागते, त्यानंतर तुम्ही नाश्ता करून आलात तरी तुम्हाला परत भूक लागते, कारण ते खूप चालावं लागतं. आणि खास करून ह्या गल्लीतलं स्लाईस ऑफ हेवन इथे आमचं अनेकदा येणं व्हायचं पूर्वी, जेव्हा जेव्हा आम्ही इथे यायचो पिंपरीमध्ये.
त्यावेळेला यायचो आणि मी तर बऱ्याचदा इथेच जवळ माझं काम होतं पूर्वी, तेव्हा मी महादेवमध्ये येऊन गुलाबजाम घेऊन यायचे घरी. हल्ली येणं खूप कमी झालं आहे, त्यामुळे आज इथे खास दाल पकवान खायला म्हणून आलो, पण ते 3 वाजेपर्यंतच मिळतं आणि आम्हाला पोचेस्तोवर 3:30 झाले, त्यामुळे मग आम्ही ऑर्डर नाही करू शकलो दाल पकवान. आम्ही आत्ता आलो महादेव पॅटेसच्या इथे, पण आता म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 3पर्यंतच दाल पकवान मिळतं, त्यामुळे दाल पकवान तर मिळालेलं नाही आहे. त्यामुळे आता काय घेतलं आहे आम्ही, सॅड ना. तर आज आम्ही घेतलं होतं रगडा पॅटेस, पाव आणि गुलाबजामुन. तर वर्षोनवर्ष ह्यांच्याकडची चव काही बदलत नाही, हे मला फार आश्चर्याची गोष्ट वाटते. आणि हा गुलाबजामुन म्हणजे हा माझ्यासाठी वन ऑफ द बेस्ट गुलाबजामुन आहे अख्ख्या पिंपरी चिंचवडमधला. त्यामुळे अतिशय मऊ, लुसलुशीत आणि गरम गुलाबजामुन जसा मला आवडतो तसा इथे मिळतो. कसं वाटलं एवढ्या वर्षांनी आज आपण आलो? मला वाटतं 2021-22 नंतर असेल आज ना. पण हा प्रकार खाल्यावर मला माझ्या कॉलेजची आठवण आली. कुठली? मुंबईच्या कॉलेजची. उल्हासनगरला होतो मी, तर तेव्हा आम्ही हे खायला जायचो उल्हासनगरमध्ये. आमच्या टेक्निकल स्कूलच्या बाजूला होतं. मला वाटतं उत्तम रगडा पॅटीस सेंटर का राजू रगडा पॅटीस सेंटर काहीतरी होतं, तिथे आम्ही जायचो. तेव्हा हे प्लस 2 पाव 5 रुपयाला मिळायचे. पॅटीस विथ पाव 5 रुपये ना. इन द इयर 2004. ओके, एन्जॉय. जिथे जिथे अशी मार्केट्स आहेत, जिथे सिंधी वसाहत आहे, जिथे त्यांची होलसेल मार्केट्स आहेत, तिथेच हे प्रकार खायला मिळतात. जसं मुंबईतलं उल्हासनगर आणि PCMCमधलं पिंपरी. त्यामुळे हे पक्वान इथेच खायला आलेलं मला बरं वाटतं, कारण त्याची टेस्ट खरंच अद्वितीय असते. आणि हे आमचं सेकंड फेवरेट स्टॉप हिअर फॉर फूड, ते म्हणजे स्लाईस ऑफ हेवन. ह्यांचे पिझ्झा, सँडविचेस अतिशय छान असतात. इथे कधीकधी स्लशसुद्धा मिळून जातं. आणि पुढे बॉम्बे चाप आहे, तिथपर्यंत आम्ही आज गेलो नाही. त्यानंतर ही आहे A1ची पाणीपुरी, आणि इथे अक्षरशः फक्त पाणी आणि पुरी इतकंच मिळतं, पण त्या पाण्याची चवसुद्धा खूपच टेस्टी असते आणि पुऱ्या एकदम मोठ्या मोठ्या देतात. गल्लीतून बाहेर येतानाच हे वैष्णू हॉटेल आहे, जिथे थाळी मिळते, पण इकडचा पुलाव आम्हाला आवडलेला, आम्ही एकदा खाल्ला होता. तर मग पिंपरीमधनं हे सगळं खरेदी करून पुन्हा रिक्षात बसलो आणि निघालो क्रोमाच्या पार्किंगपाशी. लाईट्स वगैरे घ्यायला घ्यायचं असेल तर ह्या गल्लीत तुम्ही जाऊ शकता. सॅमसंगची शोरूम आहे आतमध्ये, सगळे शॉप्स आहेत इलेक्ट्रिकल्सचे. फर्निशिंग सुद्धा इकडे आहे क्रोमा आणि त्याच्या शेजारी हे पार्किंग आहे. आणि आता गाडी तापलेली असणार आहे. पिंपरी मार्केटकडे ना 50 रुपये घेतले होते, आता आमच्याकडनं चक्क फक्त 20 रुपये घेण्यात. हे जे पार्किंग आहे पे अँड पार्क आहे. ऊन खूप वाढत होतं आणि त्यासोबतच संडे हातातून निसटतोय ह्याची जाणीव होताच आम्ही इथून थेट घरचा रस्ता धरला आणि कॅशिफायच्या दुकानात जाण्याचं टाळलं.
अँड नो ऑफेन्स टू पुणे, बट जेव्हापासनं PCMCमध्ये मी राहायला आले आहे तेव्हापासनं या रस्त्यांची मी इतकी फॅन झालेली आहे. ऑफकोर्स काही ठिकाणी कामं नेहमीच चालू असतात, बट तरीसुद्धा आमच्या इकडचे खास करून हे औंध BRTS रोड पूर्ण बनल्यापासून निगडीपासून रावेतला जाणं ह्या ब्रिजवरनं इज सो स्मूथ, म्हणजे इतकं छान वाटतं, अगदी मस्त वाटतं ह्या रस्त्यावर जाताना. पूलची किंमत अलॉंग विथ द इलेक्ट्रिकल पंप फक्त 3300 रुपये. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. ही होती होली प्रेप आणि पिंपरीमधलं काही शॉपिंग. आणि पुढच्या व्हिडिओत आपण बघूया हा घेतलेला पूल खरंच चांगला निघाला का, की काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला, ते पाहण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग धिस वन अँड सी यू सून इन अवर नेक्स्ट. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याकरता खूप खूप मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काय आवडलं काय नाही आवडलं ते कॉमेंट करून सांगा. तुमचे सजेशन्स आमच्यापर्यंत पोचवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर हाईप करायला विसरू नका. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.